नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज पिंपरी चौकमध्ये अस्थिदर्शन सोहळा करत आहोत आपण अजितदादा पवार यांचे. तर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि माझ्या पिंपरी चिंचवडकर बांधवांनो, आज आपण सर्वजण एका अत्यंत जड अंतकरणाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने या पिंपरी चौकात एकत्र आलो आहोत. आपल्या सर्वांचे लाडके नेते, या शहराच्या आधुनिक रूपाचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज आपल्यामध्ये आहे. शहराशी असलेले नाते पिंपरी चिंचवड आणि अजितदादा हे एक अतूट समीकरण आहे. आज आपण जे चकाचक रस्ते, उड्डाणपूल आणि नियोजनबद्दल शहर पाहतोय, त्या प्रत्येक विटेवर दादांच्या कष्टाची आणि दूरदृष्टीच्या मोहर उमटलेली आहे. दादा म्हणजे शब्द पाळणारा नेता. सकाळी 7 वाजता कामावर हजर राहण्याची त्यांची शिस्त आजही आपल्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारी आहे. त्यांनी केवळ राजकारण केले नाही, तर समाजकारणाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला. सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता नेहमीच विकासाच्या बाजूने उभा राहिला. काम व्हायला हवे ही त्यांची भूमिका शहरांचा कायापलट करण्यास कारणीभूत ठरली. आज त्यांच्या अस्थींच्या रूपाने ते पुन्हा एकदा या मातीत, या लोकांच्या भेटीला आले आहेत. शरीर रूपाने तर आपल्यात नसले तरी त्यांनी केलेल्या विकास कामाच्या रूपाने ते सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतील. आज या पवित्र क्षणी आपण सर्वजण एकच संकल्प करूया. दादांनी पाहिलेले प्रगत महाराष्ट्राचे आणि विकसित शहरांची स्वप्न आपण सर्वजण एक दिलाने पुढे नेऊया. त्यांच्या या विचारांचा वारसा जपणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल. व ज्या मित्रांना अस्थीचे दर्शन करायचे त्यांनी 4 वाजेपर्यंत येऊन अस्थीचे दर्शन करून जावे.